आता मित्रांनो किल्ले पन्हाळागड मावळे आंबीच लढणार साखर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगर बजा असं फोटो काढतो. किल्ला पन्हाळेगड मस्तपैकी असं दुकाने झाकलेलं. आमचे सर्व मित्र आज ट्रिप काढली पन्हाळागड पाहायला. आज आम्ही पन्हाळगडावर पोचलेलो आहे. सर्वजण बघा आमच्या गावातले मित्र आहे. आणि दुसरी गोष्ट सूर्याजी पिसांचा वेढा 300 वेड हे घेऊन शिवाजीने तो वेढा फोडला तिथनं जाऊन आणि मग तो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांची भेट इथे झाली बघा. शेवटची भेट, अखेरची भेट इथे झाली पन्हाळगडाच्या इथे. छत्रपती संभाजी ह्या किल्ल्यावर आली 14 जानेवारी 1605. त्यानंतर शिवाजींनी संभाजीराजांची शेवटची भेट. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पन्हाळगडावर, दुसरं मंदिर. सर्वात मोठं धान्याचं कोठार आहे. अशी 3 कोठार आहेत. 1000 वर्षापूर्वीचं हे धान्याचं कोठार आहे. वाईच पण पाणी येत नाही किती पाऊस असू द्या. महाराजांनी बनवलेलं आहे. पन्हाळगडावरती महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. दुसरं गोडाऊन आहे. तेवढंच आहे. हे तिसरं गोडाऊन. हे तिसरं गोडाऊन. किती लांब आहे बघा. किती धान्य बसत असेल. धान्याची कधीच कमी पडली नाही. इतका साठा ह्या 3 गोडाऊनमध्ये होत होता. महाराजांनी यांची दुरुस्ती केली. पाणी पावसाचं अजिबात जात नाही. चुन्याचं बांधकाम आहे. आज सिमेंटची बांधकाम पडतात पण बघा 1000 वर्षाची गोडाऊन अजून आहेत अशीच आहेत. आपल्या गाडीमध्ये फुल कट आहे. पेट्रोल डिझेल किती शो करतं. महाराजांच्या काळामध्ये एक गोठामध्ये धान्य किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याकडे एक खांब आहे. या खांबाला खाची बनवण्यात आल्या. याने धान्य किती आहे आपण बघू शकतो. पण बाकीच्या खांबांना या खाची बघण्यासाठी मिळत नाही. स्वतः तुम्ही पाहू शकता. साहेब पावसाळा चालू आहे. मी तर म्हणालो धान्य कोठार आहे. पाणी पडायला लागले. बरोबर आहे का? मग पाणी पडल्यावर धान्य सडणार का चांगलं राहणार? सडू नये याच्यासाठी वरती एक दगड लावा. त्या दगडाला चुना, मूळ, माती, मेथीचं पाणी, उडदाची डाळ, बेलाचं फळ, हिड्याचं फळ याचं मिश्रण लावा. एवढं पाण्याचा थेंब आतमध्ये येणार नाही. इथून धान्य बाहेर यायचं बघा. का धान्याचं गोडाऊन आहे. असं वाटणार पण नाही धान्याचं गोडाऊन आहे म्हणून. शिवा काशीद यांची समाधी.